सर्व महिलांनी भोगीला आवर्जून पाळा हे 20 नियम। भोगी 2024 या दिवशी काय करावे व काय करू नये संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। भोगीच्या दिवशी काय करायचं आहे या महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। याचबरोबर एका खास गोष्टीची आठवण सुद्धा करून देणार आहे, जे आपल्यापैकी बऱ्याच जणांकडून करण्याची राहून जाते आणि ती भोगीच्या दिवशी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। येत्या 13 जानेवारी 2025ला म्हणजे सोमवारच्या दिवशी आपल्याला भोगी सण साजरा करायचा आहे। भोगी म्हणजे संक्रांतीचा अगोदरचा दिवस किंवा संक्रांत सणाची सुरुवात। तशी संक्रांत आपण 3 दिवस साजरी करतो। पहिला दिवस भोगीचा, दुसरा दिवस मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस किंक्रांतीचा, ज्याला आपण संक्रांतीची कर म्हणतो। या दिवशी काही गोष्टी करणे आपण वर्ज्य मानले जाते, तरी पण देवपूजा असेल, धार्मिक गोष्टी असतील तर या दिवशी आवर्जून केल्या जातात। अशा पद्धतीने 3 दिवसांचा हा संक्रांत सण लवकर येत आहे। 13 जानेवारी, 14 जानेवारी आणि 15 जानेवारी। आणि तसं बघायला गेलं तर मकर संक्रांत आपण महिनाभर साजरी करतच असतो असे म्हणायला सुद्धा काही हरकत नाही, कारण जरी मकर संक्रांतीचा सण झाला की संक्रांत झाली तरी पण लगेच महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होतो। त्याचबरोबर जी नवी नवरी असते त्या नवी नवरीचा तिळवा सुद्धा केला जातो। जी लहान मुलं असतात त्यांचं 3 वर्षापर्यंतची मुलं सुद्धा असतात त्यांचं बोरनान केलं जातं। रथसप्तमीपर्यंत सुद्धा या संक्रांत सणाला शेवटचा दिवस आहे असे म्हटलं जातं, तरी पण काही वावगं ठरणार नाही। तर अर्थातच संपूर्ण पौष महिना जो आहे आणि माघ महिन्याचे जे काही सुरुवात आहेत ते सूर्यपूजेसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे पौष महिन्यात रविवारला खूप महत्त्व आहे। प्रत्येक रविवारी सूर्यदेवाची सकाळी पूजा केली जाते, कारण तुमच्या कुंडलीतला रवी ग्रह मजबूत होत असतो, जो मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्या कुंडलीतला रवी ग्रह जर कमजोर असेल तर आपल्याला बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते। तिळाचा जितका वापर आपण आपल्या संक्रांत सणाच्या कालावधीमध्ये करता येतो तितकाच आपण करायचा आहे, कारण तीळ आपल्या शरीराला उष्णता देण्याचं काम करते। त्याचबरोबर धर्मशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप फायदे आहेत आणि त्यामुळे तिळाचे हे वेगवेगळे प्रकारचे उपाय आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले जातात। संक्रांत सण जो आहे तो सूर्यपूजेचा सण म्हणून ओळखला जातो। पौष महिना हा सूर्यपूजेचा महिना म्हणून ओळखला जातो आणि पौष महिन्यातील दर रविवारी सूर्यनारायणाचा व्रत किंवा ज्याला आदित्य रानूबाई व्रत म्हणतात तर ते सुद्धा करण्याची पद्धत आहे। 13 जानेवारीच्या दिवशी सोमवारी भोगी सण आलेला आहे। भोगीचा दिवस असेल तर मग आपल्याला लवकर उठायचं आहे, तीळयुक्त पाण्याने स्नान करायचं आहे। त्याचबरोबर आपल्या पिण्याच्या पाण्यात किंवा देवांना स्नान घालण्याच्या पाण्यात सुद्धा आपल्याला खाद्यपदार्थांमध्ये, त्याचबरोबर देवाला आपण जो काही दिवा लावतो किंवा या दिवशी आपण ज्या ज्या ठिकाणी दीपदान करतो अशा सर्व ठिकाणी आपल्याला दिव्यात तेलामध्ये सुद्धा आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहेत किंवा तिळाचे तेल असेल तर ते आपण या दिवशी देवपूजेमध्ये वापरायचं आहे। तर ते वापरल्याने आपल्याला त्याचे चांगले लाभ मिळतात। ज्यांना देवपूजेसाठी तिळाचे तेल मिळणार नाही किंवा जे आपल्या घरातील तेल वापरत असतात तर मग तुम्ही त्या दिव्यामध्ये पांढरे तीळ टाकू शकता आणि अशा पद्धतीने तुमचा तीळयुक्त तेलाचा दिवा देवासमोर प्रज्वलित करू शकता। यामुळे सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे लाभ मिळतील। भोगीच्या दिवशी आपण जी काही भाजी करतो त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या मिक्स केल्या जातात। वांगी, वालपावटा, फ्लावर, गाजर, वाटाणा, बटाटा किंवा हरभरा। जसा भाग बदलतो तसा या भाज्यांमध्ये बदल सुद्धा होतो, पण या भाजीला आपण लेकुरवाळी भाजी आणि 12 बापाचं कालवण किंवा 12 गावचे कालवण म्हणून ओळखलं जातं। ती भाजी यासाठी खाल्ली जाते की येणारा जो काही उन्हाळा आहे तो आपल्याला बाधत नाही किंवा मग जो ही भोगीची भाजी खातो तर त्याला कोणत्याही प्रकारचे आजार जडत नाही किंवा मग वर्षभरात आपण बऱ्याच वेळा आजारी पडतो वेगवेगळ्या कारणांमुळे, तर ते आजारी पडण्याचे प्रमाण सुद्धा कमी होते। त्यामुळे ही मिक्स भाजी किंवा लेकुरवाळी भाजी आणि तीळयुक्त बाजरीची भाकरी किंवा तीळ लावलेली भाकरी किंवा जे काही तुम्ही बनवाल तर ते तुम्हाला खायचं असेल तर उपवास सोडायचा। तुम्ही सूर्यास्ताच्या आतच जेवण करून खाऊ शकता, पण ही भाजी खायला अजिबात विसरू नका। तुम्ही या दिवशी उपवास करणार असाल तर मग तुमच्याकडे भोगीची भाजी वगैरे सकाळी तुम्ही केलेली असेल तर तीच मग संध्याकाळी का होईना उपवास सोडताना तुम्हाला ही भाजी भाकरी
खाऊनच उपवास सोडायचा आहे। या दिवशी पितरांचं आठवण करणं किंवा पितरांच्या नावाने दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे। जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल, पितरांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस योग्य आहे। या दिवशी तुम्ही गायत्री मंत्राचा सुद्धा जप करू शकता। ओम भुवस्य तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो प्रचोदयात हा आहे गायत्री मंत्र, तर तुम्ही म्हणू शकता। आणि पितरांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुम्हाला जर पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा मग तीर्थाच्या ठिकाणी जाणं शक्य असेल तर ते तुम्ही सुद्धा करू शकता, किंवा मग घरच्या घरी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये काळे तीळ मिक्स करून दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पितृदेवो भव असे 11 वेळा म्हणत दक्षिण दिशेला तोंड करून अर्घ्य देऊ शकता। यालाच आपण तर्पण असे म्हणतो। आणि महिलांना जर पितरांच्या नावाने काही कार्य करायचं असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये काळे तीळ मिक्स करायचे आणि आपल्या ओंजळीने ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचे। तर हे कार्य आपण पितरांसाठी भोगीच्या दिवशी नक्कीच करायचं आहे। भोगी असेल किंवा मकर संक्रांत असेल तर हे जे काही सण आहेत ते आनंद उपभोगण्याचे आहेत। म्हणजे या दिवसांमध्ये आपण आनंद लुटू शकतो आणि आपला आनंद इतरांसोबत वाटू सुद्धा शकतो। म्हणूनच आपण एकमेकांना तिळगुळ देऊन म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचे तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका। तर एवढा हा सुंदर सण आहे। तर मग या सणावाराच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाच्या घरी नक्कीच काहीतरी गोडधोड म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ म्हणा ते नक्कीच बनत असतात। या समाजानिमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छिते की या सणावाराच्या कालावधीमध्ये तुम्ही अन्न वाया जाईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका किंवा अन्नाचा अपव्यय करू नका। तुम्हाला या सणावाराच्या निमित्ताने जेवढे अन्नपदार्थ लागतात तेवढेच बनवा। खूप जास्तीचं अन्नपदार्थ ते वाया घालू नका आणि जास्त बनवलं तर मग कुणाला तरी ते दान करायला किंवा मग कुणीतरी ते वाटून खायला विसरू नका, म्हणजे त्या अन्नाचा व्यवस्थित उपयोग होईल। कारण भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जी काही पूजा करतो त्यामध्ये अन्नपदार्थाचा समावेश जास्त असतो। आपण हळदी कुंकू कार्यक्रम ठेवतो पण त्यामध्ये सुद्धा खाद्य वाटपाचा पदार्थ केला जातो, ज्यामुळे अन्न आपल्याला वाया घालवायचं नाही। आणि अन्नपदार्थ तयार करताना जर महिलांकडून एखाद्या पदार्थांमध्ये थोडाफार कमी जास्त काही झालं तर मग त्याचा अपमान करू नका, कारण भोगी हा सण खास करून आनंद उपभोगण्याचा सण असतो। तर मग महिलांना तुम्ही कधी अपमानितही करू नका। जर तुमच्या खाद्यपदार्थांमध्ये काही गोष्टी कमी जास्त झाल्या तर तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे सुद्धा सांगू शकता आणि कोणत्याच प्रकारे आपल्याकडून अन्नाचा अपमान होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। या दिवशी तुम्हाला पितरांच्या नावाने दानधर्म करण्यासाठी काही वस्तू खरेदी करायच्या असतील किंवा मकर संक्रांतीचा दानधर्म म्हणून तर नक्कीच तुम्ही त्या भोगीच्या दिवशी खरेदी करा। पितरांच्या नावाने काही दान करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही भोगीच्या दिवशी घेऊन ठेवू शकता। भले तुम्ही मकर संक्रांतीला तो दानधर्म केला तरी तुम्ही ते सर्व भोगीच्या दिवशी विकत घेऊ शकता। तुम्हाला जर या दिवशी काही महत्त्वाच्या वस्तू देखील खरेदी करायच्या असतील तर ते कोणत्या आणि प्रत्येकाने ती आवर्जून खरेदी करावी असा आग्रह करेल तर ती वस्तू आहे 7 घोड्यांचे चित्र असलेला पोठो। तुमच्या घरी आणायचा आहे आणि तुमच्या घरातील उत्तर किंवा दक्षिण भिंतीला तो लावायचा आहे। पूर्व भिंतीला सुद्धा लावू शकता। ज्यांना कर्ज, पैसा किंवा आर्थिक संबंधित आजार किंवा काही अडचणी असतील त्या मिटून जाव्यात आणि तुमचे एक सामान्य जीवन सुरळीत व्हावं असं वाटत असेल तर मग तुम्ही तो 7 घोड्यांचा फोटो आहे तर तो तुमच्या दक्षिण भिंतीला लावू शकता। आणि बाकी दुसऱ्या कारणांसाठी जसं की घरामध्ये सकारात्मकता राहावी, त्या घरातील सर्व सदस्यांचा रविग्रह मजबूत राहावा किंवा घरामध्ये कायम आनंदाचे उत्साहाचे वातावरण राहावे आणि घरामध्ये काही जे कामे आहेत ते नेहमी थांबतात आणि त्यांना एक प्रकारची गती मिळावी, तरी या सर्व कारणांसाठी तुम्हाला जर पोठो लावायचा असेल तर तो तुम्ही पूर्व किंवा उत्तर भिंतीला लावू शकता। थोडक्यात भोगीला काय करावे तर भोगीच्या दिवशी पुरुष, स्त्रिया, लहान मुलं सगळ्यांनी आपले केस धुतले पाहिजेत, म्हणजेच आपली वर्षभराची सर्व पीडा निघून जाते असे पूर्वीचे लोक म्हणायचे। ते खरं आहे की फक्त अंधश्रद्धा आहे ती माहिती नाही, पण आजपर्यंत चालत आलेली परंपरा आपण देखील चालवली पाहिजे।
असं मला वाटतं. त्यामुळे घरातील सगळ्यांनीच पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकून स्नान करावे. जर आजारी व्यक्तीने भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान केले तर तुमच्या तब्येतीत सुधारणा होते. भोगीच्या दिवशी मिश्र भाज्यांची भाजी आवर्जून बनवावी. तसेच बाजरीची भाकरी तीळ लावून बनवावी आणि घरातील सर्व सदस्यांनी ती खावी. देवी देवतांना नैवेद्य म्हणून दाखवावा. जो भोगी खात नाही तो नेहमी आजारी राहतो. जो खाईल भोगी तो राहील आरोगी. या म्हणीचा अर्थ असा आहे. भोगीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी काढावी. या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतर भोजन करावे. काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सुवासीन देखील जेवायला घालतात. ती प्रत्येकाकडची गावाकडची वेगवेगळी पद्धत असते. तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा नियम देखील पाळू शकता. संक्रांतीला भोगीला कोणते नियम आवर्जून पाळले पाहिजेत? मकर संक्रांतीच्या व भोगीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये. यामुळे त्या तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते. मकर संक्रांती व भोगी या दिवशी मांसाहार, दारू यांचे सेवन करू नये. या दिवशी शक्य होईल तेवढे केवळ सात्विक आहार घ्यावा. या दिवशी घरामध्ये कलह, भांडण, तंटा किंवा वादविवाद करू नये. घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात. या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी. त्यांचा अपमान करू नये. मकर संक्रांतीच्या दिवशी भोगीला तुळस तोडू नये किंवा असे करणे अशुभ मानले जाते. भोगीच्या दिवशी दान करा. यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होते. भोगी म्हणजे काय? भोगीचा दुसरा अर्थ असा आहे. भोगी म्हणजे भोग. आपण देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य देतो त्याला भोग असे म्हटले जाते. भोगी देणे म्हणजे काय? या दिवशी आपण देवाला किंवा आपल्या प्रियजनांना म्हणजे सुवासिनींना विशिष्ट असे पदार्थ जेवायला बोलवून त्यांना जेवू घालतो किंवा शक्य नसल्यास ते पदार्थ घरी देतो. त्यालाच भोगी देणे असे म्हटले जाते. भोगी का साजरी करतात? या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते. कारण इंद्रदेवाने पृथ्वीवर उदंड खूप सारे पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती अशी आख्यायिका आहे. ज्यामुळे त्या वर्षी शेतामध्ये खूप सारे पीक पिकले. असेच पीक वर्षानुवर्षे यावे म्हणून भोगीच्या दिवशी हीच प्रार्थना सर्व शेतकरी बंधू इंद्रदेवाला प्रार्थना करतात. काही राज्यामध्ये लहान होळी पेटून यामध्ये वस्तूंची आहुतीसुद्धा दिली जाते. बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी यातील लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. तसेच भोगीची भाजी ही तिळाचा कूट घालून केली जाते. या पदार्थांमध्ये उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो. त्यामुळे शेतकऱ्यासाठी हा सण महत्त्वाचा असून हा सण बऱ्याच व्यक्ती साजरा देखील करतात. तसेच या ठिकाणी जुन्या वाईटचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या देखील जातात. भोगीच्या दिवशी या गोष्टी तुम्ही आवर्जून कराव्यात. तुम्हाला या सर्व गोष्टींचा नक्कीच लाभ होईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा. माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.